साहेब, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस हे नेहमी समर्थनच दिले. नेहमी महिलांना सगळ्यात जास्त आरक्षण आणि जागा ह्याची अंमलबजावणी काँग्रेसनेच केली आहे. फक्त आमचा एवढाच विषय आहे की जे डिमोनेटायझेशनचं जे बिल आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळं 2-3 गोष्टी जे भाजप सरकार एकत्र जे सगळ्यांची खिचडी करते त्याला आमचा विरोध आहे. ते महिला आरक्षणाबरोबर बाकीचे सगळे जे त्यांचे बॅकडोर उद्योग जे चाललेत की त्यांना जागा वाढीसाठी देखील ते महिला आरक्षणाच्या बिलाचा जो फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधायचा जो प्रयत्न करताय त्याच्यावर आमचा आक्षेप, बाकी काही. तुम्ही मनुवादाचा उल्लेख केला. तुमचं असं म्हणणं आहे की भाजप हा मनुवाद करतोय म्हणून? हो, नक्कीच मनुवाद करतोय. कारण काय, जे जागा वाढवतोय त्याच्यामध्ये ते जातीय जनगणना न करताना त्यानंतर बाकीचं महिलांचं पण आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये ते लोक व्यवस्थितपणे काही आपण म्हणतो ना की त्यांचं काय प्रॉपर त्यांचे काय ते रचनात्मक काय करतायत हे ते ऑपोजिशनशी काहीच डायलॉग करत नाहीये. ते फक्त ते स्वतःची मनमर्जी रेटतायत. ह्या गोष्टीचा नक्कीच विरोध आहे. कारण का आपण लोकशाहीमध्ये राहतो, त्यामुळे ऑपोजिशन पॉलिटिकल पार्टी जरी असेल तरी त्यांच्याशी डायलॉग असणं गरजेचं आहे, जे भाजप करत नाही. भाजप स्वतःची मनमर्जी करते आणि त्याचा विरोध काँग्रेस पक्ष किंवा इंडिया आघाडी करते. साहेब, भाजपमध्ये 240 खासदार आहेत. त्याच्यात जर तुम्ही बघायला गेलात तर फक्त 13% म्हणजे महिला ना ते आरक्षण त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या खासदार किंवा त्यांचे मंत्रीपद हे पण त्या कंपॅरिझन मध्ये खूप कमी आहे. म्हणजे त्यांच्याकडे 33% नाही. काँग्रेस ऑपोजिशन मध्ये असून 14% देतं. बाकीच्या जेवढ्या सगळे जे आहेत टीएमसी पार्टी असेल, बाकी समाजवादी असेल, डीएमके असेल, ह्या देखील बऱ्यापैकी आरक्षण देतात. तर त्या कंपॅरिझन मध्ये सगळ्यात मोठं आता सत्ता भूषवणारी भाजप पक्ष त्याच्यामध्ये 12.9 असं काहीतरी, म्हणजे 13%च फक्त आरक्षण महिलांसाठी आहे, जे महिला खासदार आहेत. मंत्र्यांना एक म्हणजे 5 ते 6 मंत्री आहेत. त्याच्यानंतर आता आपण विधिमंडळात देखील बघताय महिलांचं म्हणजे जे आपण म्हणतो की पार्टिसिपेशन हे त्यांनी टेक्निकली खूप कमी ठेवलेलं आहे. महिलांना न्याय